मी बॉलिवूडच्या सेलिब्रिटीचा मेकअप करणार आहे. सो आता मेकअप कम्प्लीट झाला आणि आता हेअर करायचे आहेत. जस्ट पॅकिंग करतोय आणि आमची गाडी पकडली गेलेली आहे पोलिसांनी. इथे ट्रॅफिक पोलीस आहेत आणि गाडीतून उतरवलंय लायसन्ससाठी. कधीच पोचते मी घरी, बिचारा माझी समर्था वाट बघते आमची, तर मी नक्की तिचा संध्याकाळी एखादा शॉट घेईन. आणि फायनली मी समर्थापासून पोहोचली आहे. बिचारा माझं बाळ झोपी गेलंय घरी असं. हॅलो, गुड आफ्टरनून. ॲक्च्युली एवढा पळापळ झालेली आहे माझी आता सध्या, आणि त्या पळापळमधून मी टाईम काढून व्लॉग बनवते आता. म्हणजे आता रिलॅक्सच आहे, आता गाडीमध्ये जायचं आहे, मुंबईला पोहोचायचं. सगळ्यात खूप मोठी बिग ऑपॉर्च्युनिटी आली आहे मला. मी एक्सायटेड आहे, मी खुश आहे. म्हणजे मला ह्या गोष्टी आवडतात. मला थोडं फिल्म इंडस्ट्रीचं वेड आहे असं म्हणता येईल. पहिल्यापासून स्वप्न होतं की मराठी सेलिब्रिटींचे मेकअप करायचे. जशी ह्या इंडस्ट्रीमध्ये आली तशी तेव्हापासून तीच इच्छा होती की मराठी सेलिब्रिटींचे मेकअप करायचे. कधी असं इमॅजिन नव्हतं केलं की येस मी बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींचे कधी मेकअप करेल म्हणून. आणि येस, आय एम टू मच एक्सायटेड. मी सांगूच नाही शकत मी किती एक्सायटेड आहे. आज सकाळी काय झालं, आता येस मी सेलिब्रिटी सांगते कोण आहे आधी. मी बॉलिवूडच्या सेलिब्रिटीचा मेकअप करणार आहे, उर्वशी रावतेला. ऍक्च्युली काय झालं होतं, मला ना 1 वर्षापूर्वी ते 1.5 वर्षापूर्वी उर्वशी रावतेलाकडून, मिस युनिव्हर्स, त्यांच्याकडून मला अवॉर्ड भेटला होता. आणि मी रात्रभर प्रवास करून सुरतला पोहोचले होते तो अवॉर्ड त्यांच्याकडून घेण्यासाठी. आणि आज मला त्यांचा मेकअप करायचा चान्स भेटतोय. म्हणजे इतकी मोठी गोष्ट आहे ही माझ्यासाठी, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. पोटात गोळा पण आलाय की बॉलिवूडची सेलिब्रिटी, माहित नाही किती कॉपरेट करतील. मराठी सेलिब्रिटींसोबत मी इतकी छान जुळलंय माझं. सो येस, आज सगळा व्लॉग नक्की बघा. मला असं वाटतंय नक्की, मी शुअर आहे की तिकडे मला खूप शॉर्ट घेता येणार नाही. सो तिथले काही मला व्लॉग घेता आले, तिथला काही कॉन्टेंट जमा करता आला तर मी नक्की करेल. आणि आजचा स्ट्रगल तर प्रचंड होता. खूप ॲडजस्टमेंट केलं होतं. माझा क्लास होता, माझ्या मुलींचा थोडा वेळ राहिला होता. मुलींची परमिशन घेतली, म्हटलं काय करू, जाऊ का नको सांगा, तुम्ही जा म्हटले तर जाईल. माझ्या मुलीने एवढं छान मला बेस्ट ऑफ लक करून पाठवली. येस मॅम जा तुम्ही, तुमच्यासाठी पण मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, सो तुम्ही ते करा. आणि मग मी ठरवलं आणि मग मी निघाली आहे. आता ही क्लास खालीच व्हॅनिटी घ्यायला आली होती आणि आता निघूच. आज नेमकं माझं ड्रायव्हर पण सुट्टीवर होतं, म्हणजे त्यांना दुसरीकडे पाठवलं होतं, तर माझा भाऊच मला घेऊन निघालाय. सो जेव्हा काही ऑपॉर्च्युनिटी तेव्हा खूप सारं स्ट्रगल असतं असं मला वाटतं. खूप गोष्टी अरेंज कराव्या लागतात. समर्थाला सकाळी घरी सोडून आली आहे आणि तसंच आता तिला भेटणार पण नाही आहे. रात्री कधी भेटेल तिला घरी जाऊन, आय डोंट नो. सो सगळ्यांनी प्लीज स्टे ट्यून. व्यवस्थित दिसते ना, मला ड्रेपिंग बघायची, थोडं मागून दाखव. येस, आणि एकदा राऊंड फिरा, राऊंड. येस, छान मस्त झालंय. हेअर पण छान झालेत, मस्त. तुम्ही काय झालं सांग, काय केलं रोडचं? कोमल मॅम अशा मॅपला बसल्या आणि तरी पण चुकीतच सांगते. आणि आम्हाला ऑलरेडी लेट झालाय, 4 वाजता पोहोचायचंय. तर रेडी टाइम आत्ता दाखवतोय आम्हाला 4:23. मुंबईचं ट्रॅफिक आता मेकअप कम्प्लीट झाला आणि आता हेअर करायचे आहेत. जस्ट पॅकिंग करतोय. अलाउड नाही आहे व्हिडिओज घ्यायला काही. सो व्लॉगमध्ये हे जे काय ॲड करता येते ते ॲड करतोय.
सो फायनली आता 10:30 वाजले आणि कम्प्लीट झालंय. याच्या आधी मी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचं केलं होतं, मी जसं सकाळी म्हटलं ब्लॉगमध्ये. आजचा एक्सपिरियन्स तसा छान पण होता आणि नाही पण होता, पण म्हणतात ना कम्फर्ट झोनच्या बाहेर निघालो पाहिजे आणि काम केलं पाहिजे. सो एक्सपिरियन्स वेगळा होताच नक्की, नो डाऊट. पण खूप एक्सपिरियन्स शेअर पण नाही करू शकत आहे, म्हणजे गोष्टी आणि मला न्यू कळाल्या की असंही असतं. ओके असं, कारण आतापर्यंत मी मराठी इंडस्ट्रीमधले सेलिब्रिटी ऑलमोस्ट 90% सेलिब्रिटी मी सोबत काम करून झालेलं आहे. मग असं कुठेतरी होतं मी त्या कम्फर्ट झोनमध्ये, अरे ती आपल्याच सारखे असतात म्हणून असं. पण नाही, हे खूप वेगळं होतं तिथे गेल्यावर. आणि बऱ्याच मी खूप व्हिडिओज घेतले होते ॲक्च्युली, पण आता मला ते अलाउड नाही आहे. त्यांनी सांगितलंय घराचे व्हिडिओज वगैरे टाकू नाही शकत आहे, सो मला ते ब्लॉगमध्ये कम्प्लीट करता येणार नाही आहे. आणि ओव्हरऑल तिथे मेकअप करताना बऱ्याच वेगळ्या गोष्टी मला पण नव्याने शिकायला भेटल्या की अरे ओके असंही असतं का यांचं मेकअपमध्ये, ओके असंही आहे का, ह्याही गोष्टी आहेत का. आता निघतो. समर्थाला मी सकाळपासून भेटलेली नाही आहे. सकाळी 9 वाजता आज दिवसभर काही खाल्लेलं नाही आहे आम्ही. सकाळी नाश्ता केला असेल त्याच्यावर आहे, तिकडे काहीच विचारलं गेलं नाही, चहा पाणी कॉफी काहीच नाही. आणि आत्ताही 10:30 वाजले, आता जातो काहीतरी खातो आणि रिच टाईम आत्ता आम्हाला 2-2:30चा दाखवतोय. बघूयात कधीच पोचते मी घरी. बिचारा माझी समर्था वाट बघते आमची, तर मी नक्की तिचा संध्याकाळी एखादा शॉट घेईल. एनिवेज चलो बाय, गुड नाईट. आणि असं म्हणून व्लॉगचा एंड करणारच होते. आता आम्ही इथे असं आहे शिवसेना महाराष्ट्र आणि आमची गाडी पकडली गेलेली आहे पोलिसांनी. इथे ट्रॅफिक पोलीस आहेत आणि गाडीतून उतरवलंय लायसन्ससाठी, त्याच्यासाठी. आणि आता वाजले 12:41 आणि आम्ही आत्ता जेवायला थांबलोय. अख्खा दिवसभर जेवायला भेटलं नव्हतं. सो हॅक्टिक डे. एवढा वेळ तिथे उभं राहिलो आहे त्याचा त्रास झाला आहे. आता जे आहे जे भेटणार ते खाणार आहे. हाय कोमल मॅम, कसं वाटतंय तुम्हाला आता दिवसभर उपाशी ठेवून आणि आता जेवायला भेटले त्याचा सुकून भेटलाय कोमल मॅमला? हे मला काढून हेच छान वाटतं. लाईट पण लागते त्याच्यामध्ये आणि छान पण आहे. आणि हे असं रडणार बाळ कोणासाठी येते? मी कोमललो. हे बघ, एकदा स्माइलिंग बेबी येतोय, एकदा अँग्री बेबी, स्माइलिंग. कोणतं घेऊ? दोन्ही घे, दोघांना एक एक. पण याच्यावर भांडण समजा. अँड येस, वी आर डन विथ छोटीशी शॉपिंग. मी कोमललो नाराज नको व्हायला म्हणून त्यांच्यासाठी थोडंसं इथे थांबलो होतं, तर सामान घेतलं आहे, टॉईज घेतलेत. रात्रीचे वाजलेत 1:39 आणि आम्ही असं ट्रॅफिकमध्ये जाम अडकलो आहे. पूर्ण घाट मिळून ट्रॅफिक दाखवत आहे. असं हळूहळू मूव्हिंग चालू आहे. माहीत नाही किती वाजता घरी पोहोचणार आहे. मग अशी मी 1:39 शॉट घेतला होता. आम्ही ट्रॅफिकमध्येच आहे आणि आत्ता 2:24 झाले, तरी आम्ही ट्रॅफिकमध्येच आहे. अजूनही त्या घाटातच अडकलो आहे. कधी पोचणार आहे आम्ही घरी देव जाणो. उद्या मला क्लास घ्यायचा आहे, उद्या माझे शूट्स आहेत. सकाळपासून जो दिवस चालू झाला आहे अजून संपतच नाही आहे. आता ऑलमोस्ट 4 वाजलेत आणि आता आम्ही आमच्या सोसायटीमध्ये एंट्री केली आहे. आत्ताशी घरी असा खूप मोठा लॉंग डे होता झोपी गेलं असं. आज पहिल्यांदा असं झालं आहे. समर्था आता 9वा महिना लागला आहे तिला. खूप वाईट वाटलं की माझं बाळ मला न भेटता आज झोपी गेलं आहे. आता इथून पुढं अशा सिच्युएशन येतीलच, पण अजून मी तिला फीड करते. सो खूप वाईट वाटलं की आपलं बाळ असंच आपल्याला न भेटता झोपी गेलं आहे. सकाळपासून आम्ही भेटलो नाही आहे आणि तिला आता मम्मा फील होतं आहे, मम्मा आली आहे म्हणून. सो ती उठण्याच्याच याच्यावर आहे.
सो येस, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. थँक्यू सो मच.